मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता आदित्य पारूवर फारच चिडलेला असतो. तो तिला विचारत असतो, पारू यार असं का करतेस? तुला माझी अजिबात काळजी नाही आहे का? तुला नवऱ्याबद्दल काहीच वाटत नाही आहे का? अगं सांग ना, काय केलंस तू हे? पारू, कोणी तोडलेला आहे तो लॅपटॉप? प्लीज सांग ना पारू. हे बघ, असं करू नकोस पारू, यार प्लीज सांग ना. अगं वर्षभराची मेहनत केलेली होती आणि आता ती वर्षभराची मेहनत माझी वायाला जाणार आहे. हे बघ, मला माहिती हे सगळं तू अजिबात केलं नाही आहेस, पण हे सगळं ज्याने कोणी केलेलं आहे त्याचं नाव तू इथे का सांगत नाही आहेस? हे बघ प्लीज पारू सांग ना. असं इकडे आता तो तिला म्हणत असतो, बोलत असतो, पण पारू मात्र एक शब्दसुद्धा तोंडातून काढत नाही. तेव्हा आदित्य म्हणत असतो, मला नाही माहिती तू कोणाला प्रोटेक्ट करतेस आणि का प्रोटेक्ट करतेस तर, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, जर तुला ह्या सगळ्या गोष्टी मला सांगायच्या नसतील तर मी तुझ्याशी अजिबात ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काही विचारणार नाही किंवा काही बोलणार सुद्धा नाही. माझ्याशी तू आता बोलायला सुद्धा येऊ नकोस, असं स्पष्टपणे आता इकडे आदित्यने पारूला सांगितलेलं असतं आणि रागानेच तो तिथून निघून गेलेला असतो. आता आदित्य तर निघून जातो, पण पारू मात्र फारच विचारामध्ये गुंतलेली असते. ती विचार करते, काय करू? हे सगळं कशा पद्धतीने आणि कशा पद्धतीने मी बोलू हे मला माहिती आहे. प्रीतम सरांनी मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्या, पण हे सगळं केलं तरी कुणी? मग हे सगळं समोर आणू तरी कसं? ह्या सगळ्या गोष्टींचा ती इथे विचार करू लागते. नाही, हे सगळं प्रीतम सरांनी नक्कीच कुठल्या तरी दबावाखाली येऊन केलेलं असावं असंच मला वाटत आहे. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, काही करून मला इकडे प्रीतम सरांना वाचवायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मला इथे बघायला पाहिजेत, असा इथे ती विचार करू लागते. तेव्हा आता इकडे प्रीतम सरांशी एकदा बोलून घेऊ का, असा मनामध्ये विचार येतो आणि त्याच नंतर ती प्रीतमशी बोलायचं ठरवते. आता प्रीतम इकडे खोलीमध्ये असतो. तो म्हणत असतो, नाही, हे सगळं फक्त आणि फक्त इथे माझ्यामुळे झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त इथे माझ्यामुळे झालेल्या आहेत. मी इथे स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही, असं इथे तो बोलू लागतो. आणि त्यानंतर त्याला आठवतं की कशा पद्धतीने इकडे सगळा जो काही आरोप आहे, सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इकडे पारूवरती शेकल्या आहेत, पारूवरती जाऊन टेकल्या आहेत. पण मग काय करावं, कशा पद्धतीने आपण इकडे पारूची बाजू सगळ्यांसमोर मांडावी आणि काय करावं हेच मला कळत नाही, असा सुद्धा तो इथे विचार करू लागतो. त्याचसोबत आपण पाहतो की इकडे आता प्रीतमला एक मेसेज आलेला असतो आणि तो मेसेज असतो, हे बघ, काही जरी झालं तरी एक चिठ्ठी तुला ठेवलेली आहे आणि ती तू चिठ्ठी वाच. तेव्हा इकडे तो आईशी म्हणजेच अहिल्याशी बोलायचा प्रयत्न करणार असतो. आता अहिल्या म्हणत असते, बघितलं श्रीकांत, मी तुला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगत होते. मला ह्या सगळ्या गोष्टीची पूर्ण खात्री होती आणि मला माहिती होतं की ती जी काही मुलगी आहे ना, ती मुलगी इथे आपल्या आदित्यच्या लायकीचीच नाही आहे. मग तरीसुद्धा तू हे सगळं असं का केलंस? आणि मी सांगत होते की त्या मुलीला आपल्या आदित्यच्या आयुष्यात नको म्हणून त्या मुलीशी लग्न केलं. मला एक गोष्ट सांग, आज जर एखादी सुशिक्षित मुलगी असते तर तिने ह्या सगळ्या गोष्टी केल्या असत्या का? इथे आपल्या आदित्यचा जो काही लॅपटॉप आहे तो असा तोडला फोडला असता का? कळतंय का तुला श्रीकांत मी काय म्हणते ते? तेव्हा श्रीकांत म्हणत असतात, हे बघ, जी मुलगी इथे विस्कटलेल्या रुमालाची घडी घालून ठेवते ती मुलगी इथे लॅपटॉप अशा कशा पद्धतीने तोडू शकते, फोडू शकते, हीच गोष्ट मला इथे समजत नाही. तेव्हा लगेच आता इथे बघ, मला असं वाटतंय की आपण पारूबद्दल नक्कीच काहीतरी गैरसमज इथे निर्माण करून घेत आहोत. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी चुकीच्या होत आहेत असं मला वाटतंय. तेव्हा लगेच इथे अहिल्या म्हणत असते, श्रीकांत, तुला अजूनसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा वाटतायत? तुला असं वाटतंय की हे सगळं चुकीचं आहे? पण आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुला एक गोष्ट लक्षात येते का? आपलंसुद्धा इथे किती मोठं नुकसान होणार आहे. म्हणजे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? आपण त्या आदित्यच्या प्रोजेक्टमध्ये इथे इन्व्हेस्ट केलेला आहे, त्यामुळे आपल्या कंपनीला सुद्धा किती मोठा फटका बसू शकतो, ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? तेव्हा श्रीकांत म्हणत असतात, हो अहिल्या, तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे, पण काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे, आणि ती म्हणजे की हे बघ, आता इकडे आपण किती नाही जरी म्हटलं ना तरीसुद्धा ही गोष्ट बाहेर जाता कामा नये.
आता आदित्यने तो रातोरात इकडे प्रोजेक्ट केला होता. मग आता त्याचा डाटा सगळा त्याच लॅपटॉपमध्ये होता. मग आता काय करायचं? तेव्हा श्रीकांत म्हणत असतात, अहिल्या तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे. मला तुझं सगळं काही म्हणणं जे आहे ते मान्य आहे. पण आपल्याला काही जरी केलं ना तरीसुद्धा इथे आता आदित्यला सावरून तर घ्यावंच लागेल. तेव्हा अहिल्या म्हणते, बघू आता काय करायचंय ते. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जो प्रीतम आहे तो म्हणत असतो, नाही मला जगून काय करायचं आहे. मी जगून काहीही करू शकणार नाही. कारण आज ह्या ज्या काही गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत त्या गोष्टी कशा पद्धतीने झाल्यात आणि त्याचमुळे मी इथे स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही असं सुद्धा तो इथे बोलू लागतो. आता हे सगळं काही बोलत असताना इकडे आपण पाहतो की काही प्रीतम आहे तो अक्षरशः रडायला लागलेला असतो. प्रीतम रडत असताना तिथेच खाली जमिनीवर पडतो आणि तेव्हा जमिनीवर पडल्यानंतर इकडे त्याला फार त्रास होत असतो आणि म्हणत असतो, नाही ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झालेल्या आहेत. आत्तापर्यंत आई आणि बाबांनी दादांनी मला मान ताठ करून जगायला शिकवलेलं आहे. पण आज मात्र माझ्यामुळे ही गोष्ट कशी झालेली आहे. आज माझ्याच आईवडिलांची नाचक्की झालेली आहे. माझ्याच आईवडिलांना इथे मान खाली घालावी लागलेली आहे आणि हे सगळं मी अजिबात सहन करणार नाही. तेव्हा काही जरी झालं तरीसुद्धा माझा जगून काय उपयोग आहे. मला जगण्याचा काही एक अधिकार नाही असं सुद्धा तो इथे बोलू लागतो आणि स्वतःला संपवण्याचा इथे तो विचार करू लागतो. तेव्हा इकडे आता तो तसाच जमिनीवर पडलेला असतो. आता जमिनीवर तसाच पडल्यानंतर फक्त आणि फक्त इथे त्याच्या मनामध्ये तोच विचार सुरू असतो की नाही माझा जगून काही एक उपयोग नाही. मी इथे स्वतःला संपवलंच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचा तो आता इथे विचार करू लागलेला असतो. त्याचसोबत आपण पाहतो की आता इकडे तो म्हणत असतो, नाही 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 त्या दिशाने इथे मला चांगलंच फसवलेलं आहे आणि त्या दिशाने इथे माझी नाचक्की केलेली आहे. त्या दिशामुळे मी माझ्या दादासोबत वाईट कसं वागू. माझ्या दादाला मी इथे नोकरासारखं कसं वागून घेऊ. कारण त्या दिशाने इथे चिठ्ठीमध्ये जो काही आदित्य आहे त्याच्यासोबत कसं वागायचं काय करायचं ह्या गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात आणि त्याचमुळे आता इकडे प्रीतमची ही अवस्था होत असते. तो म्हणत असतो, नाही कितीही काही जरी झालं तरीसुद्धा मी माझ्या दादासोबत अशा पद्धतीने नाही वागू शकत. ती दिशा इकडे काहीही म्हणेल आणि मी माझ्या दादाला नोकर कसं म्हणू. मी माझ्या दादाला नोकर कसा बनवू. ह्या सगळ्या गोष्टीचा तो आता इकडे विचार करू लागलेला असतो आणि स्वतःलाच दोष देत असतो. मी माझ्या दादाला इथे नोकर आणि ह्या सगळ्या गोष्टीसारखं वागवण्यापेक्षा मी एक काम करतो. इथे मी स्वतःला संपवून टाकतो. इथे मी स्वतःच ह्या जगामध्ये राहत नाही. जर मी स्वतःच ह्या जगामध्ये नाही राहिलो तर मग विषयच नाही की मी माझ्या दादाची इथे ह्या पद्धतीने अवहेलना करेल किंवा त्याचा अपमान करेल. मग मला कोणी काहीच बोलणार नाही. त्यापेक्षा मी इथे स्वतःला संपूर्णच टाकतो. असंच आता इकडे तो बोलत असतो आणि तेव्हा खोलीमध्ये असलेल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची आदळापट करत असतो. इकडे लगेचच खोलीमध्ये वस्तू शोधायला जात असतो. एखादी कुठे काही मला मरण्यासाठी भेटतंय का म्हणून तो इथे शोधाशोध सुरू करत असतो. तेव्हा आपण पाहतो की इकडे शोधाशोध केल्यानंतर सुद्धा त्याला फार काही भेटत नाही आणि फार काही न भेटल्यामुळे आता तो विचार करतो. त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इथे एखादी चिठ्ठी लिहून ठेवतो. एखादी चिठ्ठी लिहून ठेवल्यानंतर नक्कीच मला इकडे माझ्या मरणाचं कारण तरी समजलं पाहिजे असा तो विचार करू लागतो. आणि असा विचार केल्यानंतर आता तो लगेचच इकडे एक चिठ्ठी लिहितो आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की मी स्वतः आत्महत्या करत आहे. ह्या आत्महत्या करण्याला मी स्वतः जबाबदार आहे. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झालेल्या आहेत आणि त्याचमुळे मी हे सगळं काही करत आहे असं त्याने आता त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. आणि चिठ्ठीमध्ये लिहिल्यानंतर तो स्वतःला संपवण्याचा तो प्रयत्न करू लागलेला असतो. रडत असतो. खूप वाईट वाटत असतं कारण तो आता इकडे गुंतत गेलेला असतो. एकतर आईचे 50 लाख रुपये, त्यानंतर त्या क्लबचे 10 लाख रुपये, त्याचबरोबर दिशाने ह्या पद्धतीने मला ब्लॅकमेल केला आहे ते वेगळेच पैसे. म्हणजे मी इथे ड्रगच्या आहारी गेलेलो आहे याचे तिच्याकडे असलेले पुरावे.
ह्या सगळ्या गोष्टी मी आता कशा पद्धतीने हँडल करणार आहे? नाही नाही नाही, त्यापेक्षा मला जगून काय करायचं आहे? त्यापेक्षा मी जगतच नाही, मी ते स्वतःला संपूनच टाकतो, असा इकडे त्याचा हा सगळा काही विचार सुरू असतो. आणि तेव्हा लगेच आता इकडे तो स्वतःला संपवायला निघत असतो. आणि इकडे स्वतःला संपवायला निघाल्यानंतर आता मात्र तो विचार करू लागतो. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पारू विनाकारणच अडकली जाते. माझ्यामुळे आणि इथे त्या दिशामुळे दादा आणि मध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी इथे होत आहेत. मी हे सगळं अजिबात असं होऊ देणार नाही. कारण इथे पारू आणि त्याचबरोबर दादाचं एकमेकावर विश्वास आणि प्रेमसुद्धा आहे. इकडे दुसऱ्या बाजूला विचार करतो, मी एकदा आईशी बोलून येतो, असं म्हणून तो आता अहिल्याशी बोलायला जातो. तो म्हणत असतो, आई मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा हे बघ, मला मान्य आहे माझी खूप मोठी चूक झालेली आहे, पण आई प्लीज तू मला समजून घे ना. हे बघ, मला तुझे जे काही 50 लाख रुपये द्यायचे होते ते मात्र मला आता देता येत नाहीत. तेव्हा अहिल्या म्हणत असते, मला माहिती होतं प्रीतम, तुझ्याच्याने काही एक होणार नाही. तू जे काही इथे 50 लाख रुपये देणार आहेस ते मात्र तुला देताच येणार नाहीत, ही गोष्ट मला पूर्ण माहिती आहे. तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो, हे बघ आई, मी तुझ्यासमोर हात जोडून माफी मागतो की ते मला सगळं काही नाही करता आलं. तेवढ्यातच आता इकडे अहिल्या म्हणत असते, खरं तर इथे तू आमच्या सर्वांची मान खाली घातलीस आणि आमच्या दोन्ही मुलांनी आमच्यासोबत अशा पद्धतीने वागले, त्यामुळे आम्हाला इथे काय करावं आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टी अजिबात समजत नाही आहेत. एकतर त्या आदित्यने सुद्धा त्या मोलकर्णीसोबत, म्हणजेच जी काही पारू आहे तिच्यासोबत लग्न केलं आणि तिच्यासोबत लग्न करून आमची पूर्ण इज्जत घातली. आम्ही किती आणि कसले स्वप्न पाहिले होते ते सगळे स्वप्न आमचे इथे धुळीस मिळालेले आहेत. आणि त्याचमुळे इथे ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत. आता हे सगळं आम्हाला अजिबात सहन होत नाही. त्याचबरोबर तू सुद्धा अगदी तसाच निघालेला आहेस. तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ, तुम्हा मुलांकडून आम्ही काही अपेक्षा करणं खूपच जास्त चुकीचं आहे बघ, असं सुद्धा तो इथे बोलू लागतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर तो तिथून निघून जात असतो. तेव्हा श्रीकांत म्हणत असतात, हे बघ अहिल्या, उगाचच तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अहिल्या म्हणत असते, कसला आणि कोणता त्रास करून घेऊ नको. आता त्रास करायचा नेमका बाकी तरी कोणता आहे श्रीकांत, तुला कळत नाही का? तेव्हा श्रीकांत म्हणत असतात, हो अहिल्या, तू बोलतेस ते सगळं अगदी बरोबर आहे, पण तरीसुद्धा मी तुला काय सांगतोय ते एकदा तू ऐकून तरी घे. पण इथे अहिल्या काहीच ऐकायला तयार नसते. अरे पण एक गोष्ट मात्र नीट लक्षात येते का तुझ्या? हे बघ, आत्ता हा मुलगा आपल्याकडं हात जोडून माफी मागायला आलाय, पण याच्या अगोदर त्याने कितीतरी आणि कसल्या तरी चुका केलेल्या आहेत. ही गोष्ट सुद्धा तेवढीच जास्त महत्त्वाची आहे की नाही? तेव्हा लगेच आता इकडे पारू आलेली असते. पारूच्या हातामध्ये आता इकडे चहा असतो आणि पारूला पाहिल्याबरोबर तो तिथून लगेचच निघून जाण्याचं काम करत असतो. आता तो तिथून निघून गेल्यानंतर पारू विचार करते की नेमकं हे असे का बरं निघून गेले तेच मला काही कळत नाही. तेवढ्यातच इकडे आता आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला प्रीतम जातो आणि प्रीतम इथे स्वतःला संपवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की नाही, मला इथे जीवन जगून काय करायचं आहे? का राहू मी इथे? मला इथे राहण्याचा काही एक अधिकार नाही, जीवन जगण्याचा काही एक अधिकार नाही, असा सुद्धा इकडे आता तो विचार करतो. आणि असा सगळा विचार केल्यानंतर तो आता स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत असतो. इथे त्याला ड्रावरमध्ये काही गोळ्या मिळत असतात. स्वतःला पलंगावर झोकून दिलेलं असतं. खूप जास्त हतबल झालेला असतो आणि जगायचंच नाही हेच एक मनामध्ये त्याने आता ठरवलेलं असतं. तेव्हा आता हे सगळं काही होत असताना आपण पाहतो की तो विचार करू लागतो, त्या दिशाने मला इथे माझ्याच दादाचा अपमान करायला सांगितलंय, मग मी तो कसा अपमान करणार आहे माझ्या दादाचा? मी ते सगळं नाही करू शकत. काही जरी झालं तरी सुद्धा मी एवढं मोठं पाऊल नाही उचलू शकत. शेवटी तो माझा दादा आहे आणि मी माझ्या दादाच्या बाबतीत हे सगळं नाही करू शकत. मी आत्तापर्यंत खूप माती खाल्लेली आहे. आईने आम्हाला इथे स्वाभिमानाने जगायला शिकवलं आहे,
मग तो स्वाभिमान इथे मी अशा पद्धतीने धुळीस नाही मिळवू शकत. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे माझ्या दादाचा अपमान झालेला मला खपणार नाही, मला सहन होणार नाही. आणि त्याहीपेक्षा इथे जर माझ्यामुळे दादाचा अपमान होत असेल तर मग मला ह्या घरामध्ये इथे राहण्याचा काही एक अधिकार नाही आहे. नाही नाही नाही, मी जर इथे राहिलोच नाही तर मग अपमान कोण करणार आहे? कोणीच नाही अपमान करू शकत. जर मी ह्या घरामध्ये नाही राहिलो तर मग तर सगळेच प्रश्न सुटतील ना, असा इकडे तो विचार करतो. आणि इथे काही झोपेच्या गोळ्या असतात, त्याच झोपेच्या गोळ्या तो हातामध्ये घेतो. त्याच झोपेच्या गोळ्या हातामध्ये घेतल्यानंतर स्वतःला संपवण्याचा तो प्रयत्न करत असतो. आता त्या गोळ्या हातामध्ये घेतो आणि हातामध्ये घेऊन लगेचच तोंडामध्ये टाकणार तेवढ्यातच आता इथे पारू आलेली असते. पारू त्या गोळ्या उधळून लावते, कारण पारूला कळून आलेलं असतं की नाही, इथे प्रीतम सर नक्कीच जीवाचं काहीतरी बरं वाईट करायला निघालेले असतील. मग ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने नको व्हायला म्हणूनच ती इथे विचार करते आणि विचार करून धावतच आता इकडे ती प्रीतमकडे आलेली असते. आणि तेव्हा तिच्या मनामध्ये आलेलं असतं की प्रीतम सर आता जरी खोलीमध्ये गेले तर नक्की जीवाचं काहीतरी बरं वाईट करतील का, किंवा त्यांचा जो असुसलेला चेहरा होता ते सगळं काही पाहिल्यानंतर तिला फारच मोठं टेन्शन आलेलं असतं. आणि त्याचमुळे ती आता इकडे प्रीतमच्या मागे मागे आलेली असते. जी काही आपली अहिल्या आहे, अहिल्याला आणि त्यांना चहा ठेवूनच ती तिथून निघून गेलेली असते. ती तिथून निघून गेल्यानंतर इकडे आता जे काही श्रीकांत आहे ते खरं तर पारूशी काही 2 शब्द बोलण्याच्या याच्यामध्येच असतात. पण पारू म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू, मी इथे जे काही आपले श्रीकांत जे काही आपले प्रीतम सर आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि ते काहीही वेडवाकडं करणार नाही आहेत. पण पारू मला एक गोष्ट सांग, त्या लॅपटॉपचं काय गं, काय झालं असेल त्या लॅपटॉपचं आणि त्या सगळ्या गोष्टीचं? तेव्हा लगेचच आता पारू म्हणत असते, हे बघा श्रीकांत सर, मी सुद्धा आत्ता त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे नाही सांगू शकत, असं म्हणून ती प्रीतमच्या मागे गेलेली असते. आणि मागे गेल्यानंतर हा सगळा काही जो प्रकार आहे तो इथे झालेला असतो. आता ती तिथे गेल्यानंतर त्याच्या हातातल्या ज्या काही गोळ्या आहेत त्या ती फेकून देते आणि इथे प्रीतमला विचारत असते, प्रीतम हे सगळं काय आहे? तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही या पद्धतीने करण्याची? तुम्ही इथे काय करायला लागला होतात? तुमची हिंमत कशी झाली? तुम्ही स्वतःला संपवण्याचा असा कसा प्रयत्न करू शकता प्रीतम सर? तेव्हा तो रडायला लागतो आणि म्हणत असतो, काय करू मला कळत नाही आहे, काय झालं आहे ते तरी सांगा प्रीतम सर. तेव्हा प्रीतम म्हणत असतो, अगं त्या दिशाने मला इथे ब्लॅकमेल केले, त्या दिशाने माझ्याकडून लॅपटॉप घेतला आणि माझ्या दादाचा लॅपटॉप तिने इथे तोडून टाकलाय. तेव्हा इथे पारू प्रीतमवर चिडते आणि म्हणत असते, ती कोण कुठची दिशा काल आली आपल्या घरामध्ये आणि ती आपल्या घरामध्ये येऊन भावाभावामध्ये वाद घालते, ह्या सगळ्या गोष्टी घडून आणते आणि तुम्ही तिचं सगळं काही ऐकताय? तिची हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची? तुम्ही काळजी करू नका, काही एक होणार नाही, शांत बसा आणि मला सगळं काही जे आहे ते व्यवस्थित सांगा. तेव्हा प्रीतम सगळं काही इथे पारूला सांगत असतो. तेव्हा पारू म्हणत असते, आपण दोघे मिळून ह्या सगळ्या गोष्टीशी लढू आणि त्याचबरोबर त्या दिशाला चांगलाच धडा शिकू. हे बघा, पण तुम्ही स्वतःचा जीव देऊ नका प्रीतम सर. तुम्ही त्या दिशेशी लढायचं सोडून जीव द्यायला निघालात का? कशामुळे? काय करू मग पारू, मला सांग ना. त्या दिशाने इथे माझ्याच दादाचा मला अपमान करायला सांगितला आहे आणि मी तो कसा करणार, मला हे सगळं कसं सहन होणार, असं आता इकडे प्रीतम पारूला सांगत असतो. तर प्रेक्षकांनो, भागामध्ये एवढंच. खूपच इंटरेस्टिंग आणि कमाल धमाल असा एपिसोड आहे. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा पारू.